Hello friends, welcome to my YouTube channel. I am Rajendra Bedwal and in this video we are going to see 10th standard English activity sheet format. Friends, if you want to achieve maximum marks in any subject, you must know the question paper format of that subject. So do watch this video till the end. Without further delay, let's get started. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयाच्या ॲक्टिव्हिटी शीटची ओळख करून घेणार आहोत. 80 मार्कांसाठी असलेली ही ॲक्टिव्हिटी शीट एकूण 6 सेक्शन्समध्ये विभागलेली असते, ज्यामध्ये 7 प्रश्न विचारले जातात. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी फॉर 10 मार्क्स, सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज फॉर 20 मार्क्स, सेक्शन 3 पोएट्री फॉर 10 मार्क्स, Section 4 non-textual passage for 15 marks, Section 5 writing skill for 20 marks and Section 6 skill development for 5 marks. मित्रांनो, ॲक्टिव्हिटी शीटची ओळख करून घेण्यासाठी आपण बोर्डाच्या 9 मार्च 2020च्या प्रश्नपत्रिकेचा वापर करणार आहोत. सेक्शन 1 हा लँग्वेज स्टडीवर आधारित असतो. यामध्ये क्वेश्चन नंबर 1A डू ॲज डायरेक्टेड यात एकूण 6 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात. त्यापैकी कोणत्याही 4 ॲक्टिव्हिटी आपल्याला सोडवायच्या असतात. नंबर 1 कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. यामध्ये तुम्हाला 4 वर्ड्स दिले जातील. त्या प्रत्येक शब्दातील एक लेटर मिसिंग असणार आहे. तो मिसिंग लेटर ओळखून तुम्हाला ते शब्द पूर्ण करायचे आहेत. नंबर 2 पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. यामध्ये 4 शब्दांचे 2 गट असतील. त्या प्रत्येक गटातील 4ही शब्द तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरने लावायचे असतात. नंबर 3 पंक्च्युएट द फॉलोइंग. या ठिकाणी तुम्हाला 2 वाक्य दिलेले असतील. या दोनही वाक्यांमध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर तुम्हाला करावा लागेल, जसे कॅपिटल लेटर, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमाज इत्यादी. नंबर 4 मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड अनबिटेबल. या ठिकाणी तुम्हाला एक वर्ड दिला जाईल. त्या वर्डमध्ये असलेल्या लेटर्सचा वापर करून तुम्हाला 4 मिनिंगफुल शब्द बनवायचे असतात आणि प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 लेटर्स वापरले गेले पाहिजेत. जसे या ठिकाणी आपण अनबिटेबल या शब्दापासून एबल, टेबल, ईट, टी असे 4 शब्द बनवू शकतो. नंबर 5 राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. या ठिकाणी एक वेब असणार आहे, ज्यामध्ये 2 शब्द दिलेले असतील. या दोनही शब्दांचं रिलेशन ओळखून त्यासारखीच अजून 4 शब्द तुम्हाला लिहायचे असतात. जसे वॉटर या नाऊनला कूल हे ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी वापरलेलं आहे. अजून 4 ॲडजेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी वापरावे लागणार आहेत. 6वी ॲक्टिव्हिटी ही वर्ड चेनवर आधारित असते, ज्यामध्ये नाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब किंवा ॲडवर्ब यांच्यावर आधारित वर्ड चेन तयार करायचे असते. फॉर एक्झाम्पल, जसे या ठिकाणी कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स दिलेलं आहे. त्यासाठी रोड हे एक नाऊन वापरण्यात आलेलं आहे. त्या शब्दाचं शेवटचं लेटर वापरून आपल्याला उर्वरित चेन पूर्ण करावी लागणार आहे. अशा पद्धतीने दिलेल्या 6 ॲक्टिव्हिटीजपैकी कोणत्याही 4 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायच्या आहेत. क्वेश्चन 1B डू ॲज डायरेक्टेड. नंबर 1 अटेम्प्ट एनीवन. या ठिकाणी 2 ॲक्टिव्हिटी असतील. त्यापैकी कोणतीही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची आहे. पैकी एमध्ये तुम्हाला एक फ्रेज दिलेली असणार आहे. त्या फ्रेजचा वापर करून तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं असतं. बी ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य दिलेलं असणार आहे. त्या वाक्याला क्लॉज जोडून ते वाक्य तुम्हाला एक्सपांड करावं लागणार आहे. नंबर 2 अटेम्प्ट एनीवन. यामध्ये तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील. त्यापैकी कोणती तरी एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची असते. जसे ए ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. या ठिकाणी 2 शब्द दिलेले असतील.
त्या शब्दांना प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडून तुम्हाला एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागतो. किंवा बी, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. या ठिकाणी तेच दोन शब्द तुम्हाला दिलेले असतील, त्या दोनही शब्दांपैकी कोणत्या तरी एका शब्दाचा तुम्हाला वाक्यामध्ये वापर करावा लागणार आहे. सेक्शन 2 टेक्चुअल पॅसेजेस. क्वेश्चन 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी एक सीन पॅसेज दिलेला असणार आहे, ज्यामध्ये 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. यामध्ये A1 ही ॲक्टिव्हिटी सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चनवर आधारित असणार आहे, ज्यामध्ये फिल इन द ब्लँक्स, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, ट्रू ऑर फॉल्स, मॅच द कॉलम्स, नेम द फॉलोइंग, कंप्लीट द सेंटेन्सेस अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विचारले जातील. जसे या ठिकाणी A1 ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये ट्रू ऑर फॉल्सवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. A2 ही ॲक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चनवर आधारित असणार आहे, ज्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग, अरेंज सेंटेन्सेस इन प्रॉपर सिक्वेन्स, कंप्लीट द वेब, टेबल, ट्री डायग्राम किंवा एखादा WH क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जसे या ठिकाणी अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर सिक्वेन्स अकर इन द पॅसेज अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे. A3 ही व्होकॅब्युलरी बेस्ड ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये मिनिंग्स ऑफ वर्ड्स, फ्रेजेस, सिनोनिम्स, अँटोनिम्स, सिमिलर साऊंडिंग वर्ड्स, मॅचिंग अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसे या ठिकाणी मॅच द सिनोनिम्स हा प्रश्न विचारला गेलेला आहे. A4 ही ग्रामर बेस्ड ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये 1 किंवा 2 व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातील. जसे या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट अल्सो वापरून हे वाक्य पुन्हा लिहायचे आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे. काही वेळेला उत्तराचे पर्याय दिलेले असतील, तुम्हाला योग्य तो पर्याय निवडावा लागणार आहे. A5 हा पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पॅसेज संबंधित एखाद्या विषयावर स्वतःचे मत, विचार मांडावे लागतील. जसे या ठिकाणी हू इज युअर रोल मॉडेल, वाय असा प्रश्न विचारला गेलेला आहे. क्वेश्चन 2B, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी सुद्धा सीन पॅसेज तुम्हाला दिलेला असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन 2A प्रमाणे 5 प्रश्न विचारले जातील. जसे B1, कंप्लीट द सेंटेन्सेस हा सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, जो ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये येतो. B2, कंप्लीट द वेब हा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. B3, राईट अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स व्होकॅब्युलरीवर आधारित हा प्रश्न आहे. या ठिकाणी दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. B4, डू ॲज डायरेक्टेड. या ठिकाणी व्याकरणावर आधारित 2 वाक्य दिलेलं आहे. पैकी पहिल्या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्हला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. दुसरं वाक्य हे क्वेश्चन टॅगवर आधारित आहे, त्यासाठी 3 पर्याय दिलेले आहेत. त्या 3ही पर्यायांपैकी योग्य क्वेश्चन टॅगचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. B5 हा पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित प्रश्न असतो, ज्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचे मत मांडायचे असते. तिसरे सेक्शन हे पोएट्री सेक्शन असणार आहे, जे 10 मार्कांसाठी असणार आहे. क्वेश्चन 3A, रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी एक पोएम दिलेली असणार आहे, ज्यावर आधारित 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. पैकी A1 हा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईपचा असणार आहे, ज्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स, कंप्लीट द फॉलोइंग, मॅच द फॉलोइंग अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. जसे या ठिकाणी मॅच द फॉलोइंग सेंटेन्सेस हा प्रश्न विचारलेला आहे. A2 हा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीवर आधारित प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये WH क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जसे या ठिकाणी राईट एनी 4 ॲडवाइसेस दॅट पोएट हॅज गिवन इन स्टांजा नंबर 1 हा प्रश्न विचारला गेलेला आहे. A3 हा प्रश्न पोएटिक डिव्हाइसेसवर आधारित असणार आहे, ज्यामध्ये पोएटिक लँग्वेज, रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसे या ठिकाणी ॲड युअर ओन रायमिंग वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर्स असा प्रश्न विचारलेला आहे.
क्वेश्चन 3B ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. या ठिकाणी एक पोएम दिलेली असणार आहे जिचं तुम्हाला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ॲप्रिसिएशन करायचं आहे. पोएमचे ॲप्रिसिएशन करण्यासाठी 5 पॉईंट्स दिले जातील, ज्यामध्ये टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम और सेंट्रल आयडिया या मुद्द्यांचा समावेश असणार आहे. या दिलेल्या मुद्द्यांचा क्रम फिक्स असणार आहे आणि त्याच क्रमाने पॉईंट फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. सेक्शन 4 हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवर आधारित असणार आहे, जो 15 मार्कांसाठी असणार आहे. क्वेश्चन 4A रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी एक अनसीन पॅसेज तुम्हाला दिलेला असणार आहे आणि सीन पॅसेजप्रमाणेच 5 प्रश्न या अनसीन पॅसेजवर विचारण्यात येतील. जसे A1 फिल इन द ब्लँक्स सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, A2 WH क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, A3 फाइंड एनी 4 ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द पॅसेज व्होकॅब्युलरीवर आधारित हा प्रश्न आहे, A4 डू ॲज डायरेक्टेड व्याकरणावर आधारित हा प्रश्न असणार आहे आणि A5 पर्सनल रिस्पॉन्स यामध्ये तुम्हाला स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे. क्वेश्चन 4B समरी रायटिंग फॉर 5 मार्क्स. यामध्ये क्वेश्चन नंबर 4A मध्ये दिलेल्या अनसीन पॅसेजची समरी लिहायची असते आणि त्याला योग्य ते शीर्षक सुचवायचे असते. सेक्शन 5 रायटिंग स्किल फॉर 20 मार्क्स. क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग. यामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारावर एक पत्र लिहायचं असतं, ज्यामध्ये निवेदन, जाहिरात, बातमी, सूचना, निमंत्रण इत्यादी स्वरूपात माहिती असू शकते. यामध्ये A1 इन्फॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र किंवा A2 फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र यापैकी कोणते तरी एक पत्र आपल्याला लिहायचे असते. इन्फॉर्मल किंवा फॉर्मल लेटर कसे लिहावे यासाठीचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. त्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज अपडेट्स मिळत राहतील. क्वेश्चन 5B डायलॉग रायटिंग ऑर ड्राफ्टिंग अ स्पीच. यामध्ये B1 किंवा B2 यापैकी कोणती तरी एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवावी लागणार आहे, जी 5 मार्कांसाठी असणार आहे. B1 डायलॉग रायटिंग. यामध्ये 3 ॲक्टिव्हिटी असतील. पैकी A प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. यामध्ये 4 वाक्य दिलेले असतील, ज्यांचा क्रम चुकलेला असेल. त्यांना योग्य क्रमाने लावून एक डायलॉग तुम्हाला तयार करायचा आहे. B कंप्लीट द डायलॉग. या ठिकाणी 2 व्यक्तींमधील इनकम्प्लीट डायलॉग आपल्याला कंप्लीट करायचा आहे. C यामध्ये एक विषय दिलेला असणार आहे, त्या विषयावर आधारित 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस आपल्याला लिहून हा डायलॉग पूर्ण करायचा आहे. जसे या ठिकाणी विषय दिलेला आहे, राईट अ डायलॉग बिटवीन अ हेडमास्टर अँड अ स्टुडंट हू हॅज लॉस्ट हिज ऑर हर बायसिकल फ्रॉम स्कूल कॅम्पस. राईट मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. डायलॉग रायटिंगला ऑर B2 स्पीच रायटिंग असणार आहे, ज्यामध्ये एक विषय दिला जाईल आणि दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पीच रायटिंग लिहावं लागणार आहे. क्वेश्चन नंबर 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर फॉर 5 मार्क्स. A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. A1 नॉन व्हर्बल टू व्हर्बल. यामध्ये नोट्स, फ्लो चार्ट्स, ग्राफ्स, पाय चार्ट्स किंवा टॅब्युलर फॉर्ममध्ये माहिती असणार आहे, ज्याचं रूपांतर आपल्याला व्हर्बल म्हणजेच पॅराग्राफमध्ये करावे लागणार आहे. जसे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग टेबल, राईट 2 शॉर्ट पॅराग्राफ्स बेस्ड ऑन इट, गिव अ सुटेबल टायटल टू इट. या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि नॉन इलेक्ट्रिक व्हेकल्स याबद्दलची माहिती टेबल फॉर्ममध्ये दिलेली आहे. त्याचं रूपांतर आपल्याला 2 पॅरेग्राफ्समध्ये करायचं आहे आणि त्या पॅरेग्राफला योग्य ते शीर्षक द्यायचे आहे. त्याला ऑर असणार आहे A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल. यामध्ये एक पॅरेग्राफ दिलेला असणार आहे. त्या पॅरेग्राफमध्ये दिलेल्या माहितीचा वापर करून त्याचं रूपांतर तुम्हाला
फ्लो चार्ट, पाय चार्ट, ग्राफ, टेबल फॉर्म किंवा ट्री डायग्रॅममध्ये करायचं आहे. जसे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन द ट्री डायग्रॅम गिवन बिलो. गिव अ सुटेबल टायटल टू इट. कधीकधी दिलेली माहिती कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायची हे आधीच दिलेलं असतं. अशा वेळेस दिलेला फॉर्मॅट वापरून आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. क्वेश्चन 6B, एक्सपांड द थीम फॉर 5 मार्क्स. यामध्ये B1 किंवा B2 यापैकी कोणती तरी एक ॲक्टिव्हिटी सोडवावी लागणार आहे. B1 न्यूज रिपोर्टवर आधारित ॲक्टिव्हिटी असणार आहे, ज्यामध्ये एक हेडलाईन दिलेली असेल आणि दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे न्यूज रिपोर्ट तयार करावा लागणार आहे. किंवा त्याला ऑर B2 हा प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्टोरी रायटिंग करायची आहे. स्टोरी रायटिंग करण्यासाठी तुम्हाला त्या स्टोरीची बिगिनिंग किंवा एंडिंग दिलेली असेल, त्याचा वापर करून तुम्हाला ती स्टोरी डेव्हलप करायची आहे आणि त्याला योग्य असं टायटलसुद्धा द्यायचं आहे. जसे या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग. सजेस्ट अ सुटेबल टायटल. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट फॉर 5 मार्क्स. यामध्ये ट्रान्सलेशनवर आधारित 7वा प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये A-B-C असे 3 उपप्रश्न असणार आहेत. A. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. या ठिकाणी 6 शब्द दिलेले असतील, पैकी कोणत्याही 4 शब्दांचं मातृभाषेत ट्रान्सलेशन करायचं आहे. B. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. या ठिकाणी 4 वाक्य दिलेले असतील, पैकी कोणत्याही 2 वाक्यांचं मातृभाषेत रूपांतर करावं लागणार आहे. C. ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स ऑर प्रोवर्ब्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. या ठिकाणी 2 इंग्लिश प्रोवर्ब्स दिलेले असतील, पैकी एका प्रोवर्बची इक्विव्हॅलंट प्रोवर्ब तुम्हाला तुमच्या मातृभाषेत लिहावी लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन न करता त्या अर्थाची म्हण किंवा वाक्प्रचार तुम्हाला लिहावा लागणार आहे. दिस इज हाऊ यू हॅव टू सॉल्व दिस ॲक्टिव्हिटी शीट विदिन 3 hours. So friends, if you really like this video, give a like to it, share it with your friends and please subscribe my channel. Thank you.